लग्नाचं वातावरण म्हणजे एखाद्या गावातला सोहळा, जिथे प्रत्येक घरात दिवे लागलेले, गल्लीत गल्लीत गाण्याचा गजर आणि ढोल ताशाचा निनाद आणि पाहुण्याची लगबग सुरू असते. त्या दिवशी गावात तसाच भव्य लग्न सोहळा रंगला होता. वरपक्षाकडून नातेवाईक, मित्रमंडळी, पाहुणे अशा तुफान गर्दीत गडगडाट सुरू होता. बँड बाजाच्या तारावर लोक नाचत होते. द्वारात अधूनमधून आलेले होते. वऱ्हाड्यांचा प्रत्येक पोशाख, हातातील सोन्याचे गजरे आणि चेहऱ्यावरील हातभाव हे सगळं सांगत होते की हा विवाह घराण्याचा मोठा मान सन्मान आहे. दरम्यान वधू पक्षाकडून घरात एक वेगळीच धांदल सुरू होती. स्वयंपाकघरातून भजी, लाडू, पुरणपोळीचा वास बाहेर येत होता. शेजारीन बाई एकमेकांना हसत हसत म्हणत होत्या, मुलगी खूप साधी आहे, पण तिचा स्वभाव सोन्यासारखा आहे. ही मुलगी त्या घराचं नक्कीच सोनं करेल. वधू मात्र आपल्या खोलीत शांत बसलेली होती. तिच्या हातावर सुंदर मेहंदी गोंदवलेली होती. डोळ्यात थोडं लाजरं भाव, पण मनात मात्र धडधडणाऱ्या विचाराचा समुद्र उसळत होता. नवा संसार, नवं आयुष्य, नवा माणूस. मी त्याला कशी दिसेल? मी त्याला आवडेल का? माझं रूप साधं आहे. लोक म्हणतात मी गोरी नाही, पण मी मनानं स्वच्छ आहे. हे त्याला कळेल का? अशा शेकडो प्रश्नांनी तिचं मन व्याकुळ झालं होतं. वरमाला शुभारंभ सुरू झाला. वराने उंच उभं राहून तिला हार घालायला पुढे आला आणि तिने थरथरत्या हाताने त्याला हार घातला. उपस्थित लोकांच्या आरोळ्या, शिट्ट्या, टाळ्यांचा आवाज सगळीकडे गुंजू लागला. जोडी जमली रे जमली असं म्हणून लोकांनी वातावरण आणखी गाजवलं. त्यानंतर मंडपात 7 फेरे सुरू झाले. वेदमंत्राचा गजर, पुरोहितांचा आवाज आणि आगीच्या साक्षीने घेतलेले 7 वचने. संपूर्ण मंडपात एक पवित्र वातावरण निर्माण झालं होतं. लोकांच्या नजरा त्या जोडप्याकडे होत्या आणि प्रत्येकाला खात्री होती की ही जोडी खूप सुखी होईल. नवरदेव मात्र आतून पूर्णपणे समाधानी नव्हता. त्याच्या मनात एक अस्वस्थता सतत कुरतडत होती. मी सुंदर, गोरी, रूपवान बायकोचे स्वप्न पाहिलं होतं, पण माझ्या वडिलांनी ही काळी साधी मुलगी मला का करून दिली? लोक काय म्हणतील? माझ्या मित्रमंडळीत हसतील का? अशा विचारांनी त्यांच्या चेहऱ्यावर नकळत नाराजी उमटत होती. समाजाला, मंडपातील पाहुण्याला मात्र हे जाणवत नव्हतं. त्याच्यासाठी हा विवाह सोहळा म्हणजे 2 जीवाचे एकत्र येणं, 2 कुटुंबाचा मिलाफच. वधूच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्याला वाटत होतं आपली मुलगी आता सुखाच्या संसारात पाऊल टाकेल. लग्नाचा सोहळा रात्री उशिरापर्यंत चालला. गाणी, जेवण, हशा, टोमणे, खेळकर अशा वातावरणात आगीत आणखी रंगात आलं होतं. शेवटी शुभ मुहूर्ताची वेळ झाली. वधूवराला त्याच्या नव्या संसाराच्या पहिल्या रात्रीसाठी सजवलेल्या खोलीत नेण्यात आलं. वधूच्या मनात धडधडणाऱ्या स्वप्नांचा पुंजका होता. आजपासून मी त्याची होणार, तो माझा होणार. मी माझ्या गुणांनी जिंकून घेईल त्याला. तिच्या डोळ्यात आशेचा एक तेज होतं. पण नवरदेवाच्या मनात मात्र गडद सावल्या होत्या, ज्या त्या रात्री तिच्या आयुष्याचं वळण ठरवणार होत्या. रात्रीचा अंधार गावभर पसरला होता. लग्नाचा गोंधळ, पाहुण्याची लगबग आता हळूहळू थंडावत होती. एकामागून एक दिवे विझू लागले, पण वधूवरांच्या खोलीत मात्र सुगंधी अगरबत्तीचा धूर पसरला होता. खोलीत सोन्याच्या कंदिलासारखा मंद प्रकाश लुकलुकत होता. पलंगावर लाल रेशमी चादर पसरलेली, गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या, जणू स्वप्नावत वातावरण. वधू हळूच आत आली. तिचे पायातील पैंजण वाजत होते. हातातल्या काचेच्या बांगड्या हळूवार वाजत होत्या. चेहऱ्यावरचा पडदा, पण हृदय धडधडणाऱ्या आशेकडनं भरलेलं. आज माझं खरं आयुष्य सुरू होतं. हा क्षण माझ्या आयुष्याचा पहिला गोड आठवणीचा ठरणार असं तिला वाटायचं. ती मनाशी प्रार्थना करत होती. नवरदेव मात्र पलंगाच्या काठावर बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकतेपेक्षा नाराजी जास्त दिसत होती. खोलीत पाऊल टाकताच त्याने एक कठोर दृष्टी टाकली. ती अजूनही संकोचाने उभी होती, पण त्याने आवाज चढवला, बसमध्ये येऊन बघतोय मी. सगळे म्हणत होते की माझी बायको किती सुंदर असेल, पण खरं सांगतो, तुला पाहून माझी सगळी स्वप्ने चुरगळली गेली आहेत. तू इतकी काळी आहे. तुझा चेहरा पाहून माझं मनच खट्टू झालंय. त्या एका वाक्याने खोलीतली सुगंध अगरबत्तीचा वास जणू विझूनच गेला. तिच्या डोळ्यातल्या स्वप्नाचा काचेसारखा तुकडाच झाला. ती थरथरत होती. हातातील बांगड्या थोड्या तुटून जमिनीवर पडल्या आणि आवाजासोबत तिचं मनही तुटत होतं. मी सुंदर, गोरी, रूपवान बायकोची स्वप्न पाहिली होती, पण तू तर माझ्या अपेक्षांना योग्य नाहीस. मी समाजात कसं डोकं वर करणार तुझ्यासोबत? लोक माझी थट्टा उडवतील. तो अजूनही रागाने म्हणत होता. ती काहीच बोलली नाही. तोंडातून एक शब्दही बाहेर काढला नाही.
पण अश्रू डोळ्यातून वाहत होते. ती मनाशीच म्हणाली, देवा, ही माझी काय चूक आहे? मी कशी जन्माला येत? माझा काय दोष? जर मी हेच रूप, हे सर्व काही असेल तर माझं मन, माझं प्रेम, माझं गुण याचं मूल्य काय? त्या रात्री तिच्या आयुष्यातील पहिल्या स्वप्नाच्या जागी कठोर वास्तव उभं झालं होतं. तिच्या पायाखालची जमीनच जणू सरकली होती. जिथे ती प्रेम, आपुलकी, विश्वास शोधत होती, तिथे तिला अपमान, अवहेलना आणि तिरस्कार मिळत होता. नवरदेवाने शेवटी तिला दरवाजातून इशारा करत म्हटलं, मला अशी बायको नकोय. उद्या सकाळीच तू या घरातून निघून जा. हे घर तुझ्यासाठी नाहीच आहे. त्या रात्री तिला झोपही लागली नाही. खोलीत मंद उजेड होता, पण तिच्या मनात मात्र काळोख दाटून आला होता. ती उशाशी चेहरा लपून रडत होती. तिच्या साडीच्या काठाने असूल पुसत ती मनाशी ठरवत होती, मी हरून जाणार नाही, पण आजपासून माझं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. पहाटेचा कोवळा सूर्यकिनारा खिडकीतून आत डोकावत होता, पण तिच्या आयुष्यात मात्र कोणताही प्रकाश नव्हता. रात्रीच्या कटू शब्दाने तिच्या मनात खोल जखमा केल्या होत्या. डोळ्यात झोप नव्हती, फक्त पापण्यावर सुकलेली अश्रूचे डाग होते. सकाळी घरात गडबड सुरू झाली. वऱ्हाड निघून गेलं होतं. पाहुणे आपापल्या गावाकडे रवानाही झाले होते. सगळीकडे शांतता होती. इतक्यात तो नवरा थंडपणे निर्विकार चेहऱ्याने तिच्यासमोर आला आणि त्याच्या डोळ्यात प्रेमाचा एकही अंश नव्हता, फक्त तुच्छतेची सावली होती. ऐक, मी काल रात्री सांगितलं होतं तुला, मला तुझ्यासोबत हा संसार नकोय. तू माझ्या आयुष्याच्या मापदंडाला जुळत नाहीस. आत्ताच निघून जा या घरातून. हे ऐकता तिच्या हातातल्या ओटीची कणिसाची पिशवी खाली पडली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी अंगावर ओले ठिपके उमटले. ते काही क्षण निश्चल उभी राहिली. आई वडिलांच्या आठवणी डोळ्यासमोर तरंगू लागल्या. त्यांनी माझं लग्न किती विश्वासानं केलंय, त्यांना आता मी काय सांगू? ही त्यांची मुलगी पहिल्याच दिवशी घराबाहेर काढली गेली. संसाराच्या अंगणात ती उभी होती. काही शेजारी नातेवाईक हळूच कानगोष्टी करत होते. अगं, हीच ती वधू का? अरे वा, काय दुर्दैव, कालच लग्न झालं आणि आज हाकलली गेली का? त्यांच्या शब्दांनी जखम अजून खोल होत होती. ती रडत रडत माहेरच्या दारात पोहोचली. आई दारातच उभी होती आणि मुलीच्या चेहऱ्यावरचे पुसटलेले काजळ, डोळ्यातील भीती पाहून आईचा जीव थरथरला. काय झालं गे? एवढ्या लवकर का आलीस? आज तर तुला सासरी असायला हवं होतं ना. आईसमोर ती काही बोलू शकली नाही, पण आईच्या कुशीत पडली आणि फुटफुटू रडायला लागली. वडीलही बाहेर आली आणि परिस्थिती समजतात त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. कुणी दया दाखवत होतं, कोणी टोमणेही मारत होतं. माहेरच्या घरात बसल्यावर आईनं विचारलं, मुली, एवढा अपमान करून तुला हकललं? तू काळजी करू नकोस, आमचं घर तुझ्यासाठी कायम उघड आहे. समाज काही बोलेल, पण आम्ही तुझा हात धरूनच उभे राहू. तिच्या डोळ्यात मात्र एक नवीन ठामपणा दिसून आला होता. देवा, मी अपमानित झाले, पण मी तुटणार नाही. आजपासून मला माझ्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवायची आहे. रूपावर नव्हे तर गुणावर मी उभं राहणार. त्या दिवशी तिच्या आयुष्यातलं एक असं वळण घेतलं आयुष्यानं, की अपमानाच्या अंधारातून संघर्षाच्या प्रवासाकडे ते निघालं होतं. माहेरच्या घरात परतल्यावर दिवस एकसारखे धुसर होऊ लागले. आईच्या डोळ्यात मुलीबद्दल करुणा होती, पण वडिलांच्या कपाळात चिंता मात्र स्पष्ट दिसत होती. समाजाचं तोंड थांबवणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं. शेजारी नातेवाईक सारखे टोमणे मारायचे. लग्न झालेली मुलगी परत आली का? नशिबातच काळं सावट आहे बहुतेक, हे शब्द तिच्या कानावर सतत आदळत होते. पण ती आता डोळे पुसून उभी राहण्याची तयारी करत होती. तिच्या मनात एकच निर्धार होता, मी स्वतःला सिद्ध करून दाखवणार. ज्यांनी मला अपमानित केलं त्यानं माझं खरं सामर्थ्य कळायलाच हवं त्याला. तिनं आपल्या आयुष्यातलं पहिलं पाऊल कष्टाकडे टाकलं. सकाळी घरात आईला मदत करायची, दुपारी शेजारच्या लहान मुलाला शिकवायला सुरुवात करायची. हातातल्या खडूने तिने जीवनाचं नवं धड शिकायला सुरुवात केली. हळूहळू तिच्या शिकवण्या वाढल्या. मुले तिच्याकडे आनंदाने शिकायला येऊ लागली. पालक म्हणू लागले, ही मुलगी खूप संयमी आहे, तिचं शिकवणं खूपच वेगळं आहे. तिच्या मनात थोडं समाधान मिळू लागलं, पण तेवढ्या वेळात थांबणं तिला मान्य नव्हतं. संध्याकाळी ती शिवणकाम करू लागली. जुनं मशीन काढून त्यावर आपले कपडे शिवत होती. रात्री उशिरापर्यंत कंदिलाच्या मंद प्रकाशात ती सुई दोऱ्याने कपड्यात नवे स्वप्न विणत होती. थकवा यायचा, हातात जखमा व्हायच्या. तिच्या मनातील जिद्द नेहमीपेक्षा प्रखर होती. आई कधी म्हणायची, अगं मुली, थोडी विश्रांती घे, एवढं कशाला कष्ट करतेस? ती हसत उत्तर द्यायची, आई, हेच कष्ट उद्या माझं जीवनाला खरंच एक मोठं बळ देणार आहे. समाज अजूनही तिच्यावर बोटं ठेवत होता. कुणी दया दाखवत होतं तर कुणी उपहास करत होतं, पण आता ती एक वेगळीच बनली होती. दयेची पात्र नव्हे तर संघर्षाची प्रतिमा. दिवसेंदिवस तिच्या मेहनतीने तिला थोडा पैसा मिळू लागला.
त्या पैशातून तिने वडिलांची औषधं आणली, आईसाठी नवी साडी घेतली. पालकांच्या डोळ्यात ही अभिमानाची चमक दिसली. वडिलांनी डोळ्यात पाणी आणून म्हटलं, माझ्या मुलीला लोकांनी नाकारलं, पण तिचं आमचा आधार बनली आहे. त्या क्षणी तिला उमगलं, अपमानाची खरी राग झाली तरी त्यातून उठून फिनिक्स पक्षासारखी उंच भरारी घ्यायची आहे. तिच्या आयुष्याचा प्रवास आता फक्त जगण्यापुरता उरला नव्हता, तर उद्या स्वतःचं स्थान मिळवण्याचा एक मोठा लढा सुरू झाला होता. काळ पुढे सरकत होता. दिवसेंदिवस केलेल्या परिश्रमाने तिच्या आयुष्याचा नवरा चेहरा तिला मिळू लागला. सुरुवातीच्या शिकवण्याच्या पैशातून घर चालत होतं, पण आता तिच्या कष्टाने ती शहरातली एका नामांकित शाळेत शिक्षिका झाली. साध्या पोशाखात, पुस्तकांनी भरलेल्या पिशवीसह जेव्हा ती शाळेत जायची, तेव्हा मुलं तिच्याकडे आदराने बघायची. तिच्या शिकवण्याची पद्धत वेगळी होती. ती केवळ पुस्तकातील धडे शिकवत नव्हती, तर जीवनाचे धडेही मुलांच्या मनात रुजवत होती. रूपावर कधीही अवलंबून राहू नका, तुमचे गुणच तुमचं खरं सौंदर्य असतात, अशी ती वारंवार सांगायची. तिच्या शब्दात तिच्या स्वतःच्या आयुष्याचा अनुभव मिसळलेला होता. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढू लागला. समाजात ज्या नजरा पूर्वी तुच्छतेने पाहत होत्या, त्या आता आदराने झुकायला लागल्या. गावात कुणी मदत मागितलं तर ती नेहमी पुढे झुकायची. कुणी गरीब विद्यार्थ्यांची फी ती स्वतः भरत असे, तर कधी स्वतःच्या पगारातून त्याला मदत करायची. लोकांना उमगलं की स्त्री फक्त स्वतःच नाही तर इतरांचं जीवनही घडवत आहे. तिचं रूप जशाचे तसं होतं, काळसर रंग, साधा व्यक्तिमत्व, पण तिच्या डोळ्यात आता एक तेज होतं, ते कोणत्याही सौंदर्यापेक्षा जास्त आकर्षक होतं. तिच्या चालण्यात आत्मविश्वास, बोलण्यात ठामपणा आणि स्वभावात संयम होता. एका कार्यक्रमात तिला गावातील प्रेरणादायी महिला म्हणून सन्मानित केलं गेलं. शेकडो लोकांसमोर ती स्टेजवर उभी राहिली. तिच्या डोक्यावर शाल आणि हातात सन्मानपत्र होतं, आणि तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ज्यांनी मला अपमानित केलं त्यांनी मला घरातून हाकललं, आज त्या समाजात ती सन्मानाने उभी होती. हे विचार मनात येतात तिच्या चेहऱ्यावर समाधानाची रूपरेषा, स्मित हास्य उमटवलं. त्या क्षणात तिच्या मनात ठाम झालं, मी हरली नव्हती, मी तुटलेली नाही, मी फक्त माझ्या आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा उभी राहिले आणि आता मला कोणी हरू शकणार नाही. तिचा आत्मविश्वास तिचंच खरं शस्त्र बनला होता. रूपावर हसणाऱ्या जगाला ती आपल्या कर्म आणि कर्तृत्वाने जिंकू लागली होती. जीवन नेहमी एका ठिकाणी थांबत नसतं मित्रांनो, चक्रासारखं ते सतत फिरतं. ज्याने इतरांना अपमानित केलं त्याच्याकडे एक दिवस नशिबाचा हिशोब परत येतो. त्यांनी आपल्या पत्नीला काळी कुलटी म्हणून घराबाहेर काढलं होतं. तोच नवरा आता स्वतःच्या आयुष्याचा ढासळत्या पायरीवर उभा होता. सुरुवातीला तो खूप आत्मविश्वासाने जगायचा. मित्राच्या संगतीत हसत खेळत पैशाची उधळपट्टी करायचा. त्याला वाटत होतं, सुंदर बायको मिळाली नाही म्हणून काय झालं, माझं जीवन मजेत जाईल. पण ती मजा हळूहळू विषयासारखी ठरत होती. वाईट सवयीने त्याचा ताबा घेतला होता. दारू, जुगार, चुकीचे मित्र या सगळ्यांनी त्याचं आयुष्य पोखरायला सुरुवात केली. नोकरीत शिस्त मोडली. ऑफिसात तक्रारी वाढला. अखेर त्याची नोकरीही गेली. घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. पैशासाठी मित्राकडे हात पसरावे लागत होते, पण जे लोक कधी त्याच्यासोबत हसत होते तेच लोक आता तोंड वळू लागले. समाजात त्याची बदनामी होऊ लागली. तोच का तो मुलगा ज्याने पहिल्या दिवशीच बायकोला हकलून दिले. आज बघा, देवाने त्याला शिक्षा दिली आहे. कधी कुजबुजत मागून ती येऊ लागली होती. त्याचा चेहरा पूर्वी देखणा होता, पण आता थकव्याने आणि चिंतेने, दारूमुळे तो फुगून गेला होता. अंगावरचे हकलून दिले. आज बघा, देवाने त्याला शिक्षा दिली आहे. कधी कुजबुजत मागून ती येऊ लागली होती. त्याचा चेहरा पूर्वी देखणा होता, पण आता थकव्याने आणि चिंतेने, दारूमुळे तो फुगून गेला होता. अंगावरचे कपडे, अवास्तवे, नजरेत अपराधीपणा आणि पावलामध्ये डळमळाट हा त्याचा नवा चेहरा होता. यावर ती पत्नी जी अपमानित होऊन निघून गेली होती, या समाजात तिने आत्मसन्मानाने उभी होती. तिचं नाव लोक आदराने घेत होते. तिचे नजरेत तेच होतं. त्या नजरेत आता एक लाज आणि खलचेपणा होता. एकीकडे तिला काळी कुलटी म्हणून नाकारलेल्या माणसाला स्वतःचं अस्तित्व आखणंही अवघड जात होतं. नशिबाने पूर्णपणे पलटी घातली. काळाच्या खेळामध्ये सिद्ध झालं की ज्याचं मन चांगलं त्याला साथ देते, पण ज्याचं मन गर्व आणि तुच्छतेने भरलेलं असतं त्याला काळ कधीच खचल्याशिवाय राहणार नाही. जीवनाच्या रस्त्यावर कधी कुणाशी भेट होईल हे कुणालाही सांगता येत नसतं.
ज्या दोन व्यक्तींनी एकमेकापासून पूर्णपणे तुटून वेगळे मार्ग केलते त्यांचे रस्ते एकाच दिवशी पुन्हा एकदा एकमेकासमोर आले. ती आता एक मान्यवर शिक्षिका होती. शाळेतल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाची शहरासाठी मोठे अधिकारी, समाजसेवक, पालक, पत्रकार सगळ्यांना आमंत्रित केलं. मोठ्या सभागृहात मुलांची आदरातिथ्य, रंगतदार नाटक, नृत्य आणि भाषण सुरू होतं. ती मुख्य आयोजक म्हणून व्यासपीठावर उभी होती आणि सगळ्यांना नजरा टाकत तिच्या नजरा खिळल्या होत्या. आणि तेव्हाच गर्दीतल्या एक मागच्या रांगेत एक ओळखीचा चेहरा तिला दिसला. तोच तिचा नवरा. पूर्वीचा देखणा ताठ मानेने जगणारा पुरुष आता अगदीच बदललेला होता. दाढी वाढलेली, कपडे जीर्ण, चेहऱ्यावर खलचेपणाचं ओझं. नजरा सतत जमिनीवर खिळलेल्या तो कुणालाही नजरेला नजर भिडू शकत नव्हता. त्याची नजर नकळत तिच्याकडे गेली आणि ती क्षणभर थबकली. तिचं मन विचलित झालं, पण त्याने चेहऱ्यावरचा भाव बदलला नाही. जगाने मला अपमानित केलं, पण मी आज या जगासमोर डोकं वर करून उभी राहील आणि तो जमिनीवर नजर टिकून राहील. कार्यक्रम संपल्यावर तो मागेच थांबला. लोक निघून गेल्यावर तो सावधपणे तिच्या जवळ गेला. काही क्षण शब्दही विचारू शकला नाही. फक्त डोळ्यातून ओंघळणारे पाणी त्याच्या अपराधपणाची गोष्ट सांगत होत्या. तो थरथरत आवाज म्हणाला, मला माफ कर, मी चुकीचा होतो. तुझं खरं सौंदर्य आज जगासमोर चमकतंय आणि मी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तुझा अपमान करून मी स्वतःलाच नष्ट केलंय. ती काही क्षण शांत होती. तिच्या डोळ्यातून आसू आला, पण काही ठामपणे आवाजही निघाला. तो मला माफ करतो, पण मी परत त्या भूतकाळात जाणार नाही. माझ्या ज्या चुका होत्या आणि माझा जो मार्ग आहे तो वेगळा आहे. मी माझ्या कर्तृत्वाने उभी राहिलीये, ते सोडून पुन्हा कुणाचं ओझं घेणार नाही. त्याला उत्तर द्यायला शब्द कमी पडत होते. त्याने फक्त हात जोडले आणि तिच्या चेहऱ्यावर आता दया नव्हती, फक्त आत्मविश्वास आणि शांततेचा तेजोमय प्रकाश होता. त्या क्षणानंतर नशिबानं दाखवून दिलं, अपमानित केलेल्या व्यक्तीसमोर एक नवीन अपराधपणाचं डोकं झुकावंच लागतं. कार्यक्रम संपल्यावर तिच्या आयुष्यात एक नवं वळण आलं होतं. ती जेव्हा व्यासपीठावरून खाली विद्यार्थ्यांना व पालकांना धन्यवाद देत होती, तेव्हा अचानक माणूस आला. ही ती स्त्री आहे जिला मी कधी काळी अपमानित केलं होतं. सगळ्यांनी वळून पाहिलं. तो तिचा नवरा होता. थरथरत्या पावलाने तो व्यासपीठावर आला. सभागृहात शांतता पसरली. लोकांच्या डोळ्यात कुतूहल, आश्चर्य आणि थोडीशी उपक्षाही होती. त्याने हात जोडले आणि सगळ्यासमोर कबूल केलं, होय, मी या स्त्रीचा नवरा आहे. लग्नाच्या दिवशीच मी तिला काळ्या रंगामुळे अपमानित करून घरातून बाहेर हकललं होतं. मला वाटत होतं सौंदर्याशिवाय मानव आयुष्य काहीच नाही, पण मी चुकलोय. आज मी उभा आहे एका उद्ध्वस्त आयुष्याचा नमुना म्हणून, आणि ती उभी आहे आदर्शाच्या उंचीवरती. त्याचे शब्द सभागृहात विजेसारखे चमकत होते, पसरत होते. लोक स्तब्ध होती. कुणाचं वाटलंच नव्हतं की एखाद्या पुरुष स्वतःची चूक इतकी मोठ्या आवाजात कबूल करेल. पण तो म्हणाला, जर कुणाला खरं सौंदर्य पाहायचं असेल तर तिच्या डोळ्यात पहा, तिच्या कर्तृत्वाचं पहा, तिच्या संघर्षात पहा. मी तिला नाकारलं आणि आज ती जगासमोर नाकारण्याचा लायक मी ठरलोय. त्याने शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्या पाण्यात आता दुःख नव्हतं, एक शांत समाधान होतं. समाजातील लोक तिला कौतुकाने पाहू लागले. काही स्त्रिया तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, ताई, तू आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणा आहेस. तू दाखवलंस की रुपयाचं काही महत्त्व नसतं, खरा मान सन्मान कर्तृत्वाने मिळतो. मुलं टाळ्या वाजवू लागले. पालकांनी आदराच्या मान झुकल्या होत्या आणि त्या क्षणी तिचा अपमान जणू राखेत बदलून गेला होता आणि त्यातून उगवली होती कर्तृत्वाची सुवर्ण भस्म. फिनिक्ससारखी उभी राहिलेली ती स्त्री. तिचा नवरा तो डोळ्यातून ओघळणाऱ्या अपराधपणासह खाली बसला. लोकांनी आता त्याच्याकडे दया नजरेनं पाहिलं, पण त्याचं अस्तित्व एक इशारा बनलं होतं. जगात कुणालाही रूपवान कमी लेखू नका, अन्यथा काळ समाजासमोर सत्य उघड करतो. त्या दिवसानंतर तिच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. लोक फक्त तिच्या संघर्षाची दाद देत नव्हते, तर तिच्या शब्दांनाही प्रचंड मान देत होते. ती जिथे जाई तिथे तिला मान मिळू लागला. गावगावी तिला प्रेरणादायी वक्ता म्हणून बोललंही जाऊ लागलं. एका मोठ्या सभेत हजारो लोकांसमोर ती उभी होती. प्रकाश होता, तिचा चेहरा उजळत होता, तिच्या ओठावर स्मित आणि डोळ्यात आत्मविश्वासाचं तेज होतं.
ती म्हणाली, मी रूपाने सुंदर नव्हते म्हणून मला नाकारलं गेलं, पण आज मला जाणवतं की मी सौंदर्याचं जाणवलं की सौंदर्य हे चेहऱ्याचं नसतं, ते मनात आणि कृतीत असतं. तुमचं खरं रूप म्हणजे तुमचं कर्तव्य आणि ज्याला हे समजलं नाही त्याला आयुष्य एक दिवस धडा शिकवेल. तिचे शब्द टाळ्याच्या गजरात हरवले होते. पण ती थांबली नाही. तिनं पुढे सांगितलं, जगात कुणालाही कमी लेखू नका. काळा रंग, रूप, गरिबी हे दोष नसतात. दोष असतो तो अहंकाराचा, इतरांना तुच्छ लेखण्याचा. आयुष्य कुणाला कसं वागवायलं त्याचा हिशोब एका दिवशी आपल्याला परत करावाच लागतो. सभेतल्या स्त्रिया तिच्या डोळ्यात पाहून अश्रूंनी ओलावल्या होत्या. काही तरुण मुलांनी तिच्या शब्दात स्वतःचं भविष्य दिसू लागलं होतं, तर काही पुरुषांना स्वतःच्या चुका जाणू लागल्या. आणि त्या गर्दीत तिचा नवरा मागच्या बाजूला उभा होता. त्याच्या डोळ्यात अपराधपणाचे सावट अजूनही होतं, पण त्यासोबतच एक सत्य उमगलं होतं. हीच माझी खरी हार आणि आणि हिचाच खरा विजय. कार्यक्रम संपल्यानंतर ती शांतपणे घरी परतली. रात्री आकाशाकडे पाहत तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित होतं, कारण तिला ठाऊक होतं तिचं आयुष्य फक्त तिच्यासाठी नाही तर असंख्य लोकांसाठी एक संदेश बनलंय. आणि तो संदेश असा होता की सौंदर्य टिकत नसतं, पण आत्मविश्वास आणि कर्तृत्व आयुष्यभर आपल्यासोबत चमकत असतं. काय वाटतं मित्रांनो या कथेबद्दल नक्की सांगा. आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.